नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या पिकांसाठी मंजूर केलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील व किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, याबाबत आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबी अंतर्गत मंगळवारी 27 तारखेपर्यंत जिल्ह्यातील 4,25,483 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 116 कोटी 8 लाख रुपये एवढी अग्रिम पीक विमा रक्कम जमा करण्यात आली आहे। अजून 16,478 शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 2 लाख रुपये एवढी रक्कम जमा करणे बाकी होते। यंदाच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाचा दीर्घखंडामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये सरासरी उत्पादकाच्या तुलनेत 50% अधिक घट अपेक्षित असल्यामुळे सोयाबीनच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिम भरपाई जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। जिल्हा प्रशासनाने ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विमा कंपनीला अधिसूचनाद्वारे आदेश दिले होते। त्यानंतर तब्बल 2 महिन्यानंतर विमा कंपनीने जिल्ह्यातील सर्व 52 मंडळातील 4,41,970 सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 206 कोटी 11 लाख 14 हजार रुपये एवढी 25% अग्रिम भरपाई मंजूर केलेली आहे। जमा करण्याची प्रक्रिया आताही सुरू झालेली आहे, असे सूत्रांनी सांगितलेले आहे। शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात येणार आहे। त्यासाठी पीक नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिलेले आहेत। परभणी जिल्ह्यामधील मागील 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे परभणी, जिंतूर, सेल, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील रब्बी, ज्वारी, कापूस, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचं काम केलेलं आहे। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांचे शेती पिकाचे येत्या 2 दिवसात वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्यात यावेत। पीक विमाधारक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत पीक विमा कंपनीकडे तात्काळ माहिती सादर करावी। जिल्ह्यातील कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकरी हा नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी। त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून बुधवारी 29 पूर्ण तालुक्यातील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केलेली आहे। तर मित्रांनो बघा, अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती लागू सवलतीचा आदेश मंगळवारी 28 तारखेला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी जारी केला आहे। जिल्ह्यामधील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या 51 मंडळाची यादी पूर्वीच जाहीर झाली असून उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे। आदेश जारी झाल्याने आणि उपाययोजनांबाबतचा तपशील स्पष्ट करत आल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलतींचा मार्ग मोकळा झाला आहे। कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिलात 33% सूट देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचे शुल्क माफ सवलतीचा समावेश आहे। जिल्ह्यातील यावर्षी जून महिन्यात फारसा पाऊस झाला न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत। मात्र जुलै महिन्यातील 19, 22 व 23 तारखांना अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती। नंतरच्या काळात 21 दिवसापेक्षा जादा दिवस पावसाचा खंडही पडला आहे। परिणामी पिकाचे उत्पादन घटलेले आहे। राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झाला होता। काही मंडळांमध्ये असलेली पावसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील 52 मंडळापैकी 51 महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती। दुष्काळ जाहीर झाल्याने अनेक सवलती मिळणार असून उपाययोजनांना अंमलबजावणीसाठी याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। यामध्ये जमीन महसुलात घट, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाचे वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहिओ अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवणीसाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती संबंधित मंडळांमध्ये लागू झालेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा मदत केली जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।